नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी लोहा तथा प्रभारी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड। आज नांदेड कलेक्टर ऑफिस मार्फत आयोजित फेसबुक लाईव्हमध्ये आपणा सर्वांसोबत मी कोविड-19 अंतर्गत सुसंवाद साधण्यासाठी इथे उपस्थित झालेला आहे। या सर्वप्रथम मी कलेक्टर ऑफिसचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी या कोविड-19 विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा जो काही स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे त्यासाठी मी आधी डॉक्टर विपिन सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं पाहता आता ग्रामीण भागामध्ये आता मी लोहा तालुक्याचा तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहतो। माझ्याकडे 118 गावं आहेत, 118 ग्रामपंचायती आहेत आणि वाडी तांडे मिळून 145 गावे आहेत सगळे मिळून। माझ्याकडे 145 आशा कार्यरत आहेत आणि 54 ANM आहेत आणि 21 आरोग्य सेवक आहेत, 10 डॉक्टर्स आहेत आणि 10 आरोग्य म्हणजे सुपरवायझरी केडरचे आमच्याकडे 10 लोक आहेत। त्याचबरोबर शिपाई आहेत असतात, आमचे फार्मसी ऑफिसर असतात। ही सर्वजण आज 20 मार्च पासून अहोरात्र काम करीत आहेत। 20 मार्च पासून प्रत्येक माझ्या एकट्या तालुक्यामध्ये जवळपास 10,900 लोक बाहेरगावून आलेले आहेत ग्रामीण भागामध्ये आणि या सर्वांची नोंदणी करून त्यांची तपासणी करून आम्ही त्या सर्वांना 14 दिवस क्वारंटाईन ठेवलं। याच्यासाठी माननीय कलेक्टर सर यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून आम्ही प्रत्येक गावामध्ये अँटी करोना टास्क फोर्सची स्थापना केली, ज्याच्यामध्ये तलाठी असतात, ग्रामसेवक असतात, त्याच्यानंतर कृषी सेवक असतात आणि पोलीस पाटील असतात। या सर्वांनी मिळून त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीचे तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर या सर्वांनी अतिशय उत्तमपणे आम्हाला लोहा तालुक्यामध्ये सहकार्य केलेलं आहे। हे सहकार्य करत असताना गावामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आम्हाला कळायची। आमच्या सर्व आशांमार्फत, अंगणवाडी सेविकांमार्फत, शिक्षकांमार्फत आम्ही त्यांची नोंदणी करत होतो। आमच्या आशा आणि अंगणवाडी सेविका, ANM, आमचे समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेवक, त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सहाय्यिका आणि डॉक्टर्स ही सर्वजण त्यांची तपासणी करत होती, त्याचबरोबर त्यांची नोंदणी पण करत होती। आणि असं करत असताना या सर्वांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये आम्ही 28 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं। 14 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे ते शाळेमध्ये ठेवत होतो, नसेल तर त्यांच्या घरी जागा असेल तर घरी ठेवत होतो। ग्राम पातळीवरची अँटी कोरोना टास्क फोर्स समितीने अतिशय उत्तम काम केलेलं आहे। त्याच्यासाठी आमचे तहसीलदार साहेब आमचे दररोज बैठका घ्यायचे, दररोज फॉलोअप घ्यायचे। कुठेही अडचण आली तर आमची जी टीम आहे, तहसीलदार साहेब आहेत, BDO साहेब आहेत, त्याच्यानंतर मी आहे स्वतः म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी, त्याच्यानंतर वैद्यकीय अधीक्षक, नगरपालिकेचे CO, हे प्रत्येकांचे आमचे फोन 24 तास चालू। आम्ही प्रत्येकांचे फोन घेतो। एरवी तरी आम्ही फोन एखाद्या वेळेस मीटिंगमध्ये असताना उचलत नसतो, परंतु या कोविडच्या 19च्या काळामध्ये प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येकाचे फोन उचलतो। आम्हाला माहिती तंतोतंत मिळते कोण कुठून आलेला आहे। त्याचबरोबर आमच्या खालून आमची आरोग्य संस्था तर काम करतेच, त्याचबरोबर आम्हाला लोकांकडून देखील आम्हाला माहिती मिळते। याच्यामध्ये पत्रकार महोदयांनी देखील भरपूर सहकार्य केलं। प्रत्येक क्षणी त्यांनी कोणत्याही लोकांमध्ये जनजागृती होईल अशा आमच्या जे काही आमच्या बातम्या होत्या ती माहिती आमच्याकडून घेऊन त्यांनी नेहमी पेपरमध्ये देत राहिली। त्याबद्दल मी पत्रकार मंडळींचं देखील मनपूर्वक आभार मानतो संपूर्ण लोहा तालुक्यातील। त्याचबरोबर आता ग्रामीण भागामध्ये होतं काय, ग्रामीण भागामध्ये आधी पेशंट आला, बाहेरून लोक आली किंवा तर आम्ही त्यांना सांगायला चालू केलं की काळजी करू नका, की ज्याला कुणाला सर्दी ताप खोकला आहे त्यांना आम्ही थर्मल स्कॅनरनं तपासत होतो, पल्स ऑक्सिमीटर लावत होतो आणि ज्याला कुणाला सिम्पटम नाहीत त्याला एकतर तुम्ही घरामध्ये होम क्वारंटाईन राहा म्हणून सांगत होतो किंवा जर गावातले लोक तयार असतील, त्यानंतर पूर्ण अँटी कोरोना टास्क समितीने ठरवलं तर त्यांना त्या गावातच शाळेमध्ये ठेवत होतो। त्यानंतरही ज्यांची कुणाची व्यवस्था नाही त्यांना आम्ही लोह्याच्या CCC सेंटरमध्ये आणून ठेवत होतो। अशा प्रकारे आम्ही लोहा तालुक्यामध्ये सर्व एक ना एक आलेल्या व्यक्तीला आम्ही ट्रॅक केलं। यात परदेशातून आलेली लोक देखील होती। या सर्वांचं आम्ही व्यवस्थित नोंदणी केली आणि हा आजार पसरू नये यासाठी प्रयत्न केला। मग आता लोकांना आम्ही त्या काळात काय सांगायचो की घाबरू नका, सर्दी ताप खोकला झाला तर पटकन दवाखान्यात या, तपासून घ्या। ही झाली आपली 20 मार्चची स्थिती, जी की आपली सुरुवात होती। एकदम आजारही नवीन होता। आता हळूहळू आपण त्याच्या पुढे गेलेलो आहोत। आता
कोविड ऍक्टिव्हिटी आणि नॉन कोविड ऍक्टिव्हिटी या दोन गोष्टी अतिशय वेगळ्या पद्धतीने राबवायच्या आहेत असं शासनाचं धोरण आहे. नॉन कोविड ऍक्टिव्हिटी म्हणजे नियमित ज्या आम्ही आरोग्य सेवा देतो वेगवेगळ्या आजारासंदर्भात, माताबाल संगोपनाच्या सेवा असो, ज्याच्यामध्ये बालकांचे लसीकरणाची सेवा असो, त्यानंतर गरोदर मातांना तपासणी करण्याची सेवा असो, त्याचबरोबर राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमाअंतर्गत 30 वर्षावरील सर्व व्यक्तींची डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर या आजारासाठीची तपासणी असो, ही सर्व राष्ट्रीय कार्यक्रम राबवणं ही याला म्हणतात नॉन कोविड ऍक्टिव्हिटी. आणि कोविड ऍक्टिव्हिटी म्हणजे फक्त कोरोना संदर्भात. तर मागच्या 2 महिन्यापासून तालुका स्तरावरती फिवर क्लिनिक सुरू झालेलं आहे, ग्रामीण रुग्णालय लोहा येथे. तरी आता मी सर्व लोकांना असं आवाहन करू इच्छितो की ज्यांना कोणाला सर्दी ताप खोकला आहे त्या लोकांनी सरळ लोह्याच्या ग्रामीण रुग्णालय, जे आपलं नवीन उपजिल्हा रुग्णालय बांधलेलं आहे ITIच्या तिथे, ITIच्या जवळ, तिथे फिवर क्लिनिकला जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. आणि नॉन कोविड ऍक्टिव्हिटी देखील आम्ही सायमल्टेनियसली राबवतोय. मागच्या 20 मार्चपासून एकही दिवस कुठल्याही प्रकारची सुट्टी न घेता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा, म्हणजे प्रशासकीय यंत्रणा आहे, त्याचबरोबर आमची आरोग्यसेवेची काम करणारी यंत्रणा आहे, ही अव्याहतपणे काम करीत आहेत. आणि त्या आता इथून पुढच्या काळामध्ये माझं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे आजपर्यंत सर्व प्रशासकीय यंत्रणा असो, त्यानंतर आपली राजकीय यंत्रणा असो, त्याच्यानंतर मीडियाची यंत्रणा असो आणि आमच्या आरोग्यसेवेची यंत्रणा, ही जी आपली लोकशाहीचे 4 पिलर आहेत, या 4ही पिलरनं परत एकदा जोमाने काम करण्याची नितांत गरज आहे. आणि त्याचबरोबर जे आजपर्यंत करत आलो ते करायलाच पाहिजे. म्हणजे गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जायचं नाही, कुठेही गर्दी बाहेर फिरत असताना मास्क वापरायचा, सर्दी कुणालाही शिंका किंवा खोकला येत असेल तर तोंडावरती रुमाल धरायचा, त्याचबरोबर नियमित हात धुवावीत, हाताची स्वच्छता बाळगणं फार आवश्यक आहे. आणि वेळोवेळी कुणालाही सर्दी ताप खोकला झाला असेल तर पटकन आपल्या लोह्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन फिवर क्लिनिकमध्ये स्वतःची तपासणी करून घेणे. तर अशा प्रकारे जर आपण केलं तरच आपण या आजाराचा ग्रामीण भागामध्ये पुढचा होणारा संभाव्य उद्रेक टाळू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर शीतल राठोड चव्हाण. मी सहयोगी प्राध्यापक औषध वैद्यकशास्त्र विभाग डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे आहे. मागच्या 3 महिन्यापासून आपण जे कोरोना ऐकतोय, त्या कोरोनामुळे पूर्ण जगामध्ये सगळं भयभीत वातावरण तयार झालेलं आहे. कोरोना व्हायरस ह्याच्यामुळे जो आजार होतो तो म्हणजे आपला कोविड-19 हा आजार जो असतो हा ॲक्च्युली 3 कॅटेगरीमध्ये असतो. बऱ्याच याची लक्षणं जी असतात ही सौम्य प्रकारची असतात. बऱ्याच वेळा माणसांना ह्याची लक्षणं आजार होऊन सुद्धा ही लक्षणं सौम्य असल्यामुळे त्या माणसाला सौम्य असल्यामुळे तो दुर्लक्ष करत राहतो आणि मग तो आजार जो आहे तो हा गंभीर स्वरूपाचं आपलं गंभीर स्वरूप असं घेत असतो. आणि काही लोकांमध्ये असं असतो की हा आजार होऊन सुद्धा त्याच्यामध्ये ही लक्षणं दिसत नाही आणि मग तो मला काही आजार झाला नाही त्याच्यामुळे तो इकडे तिकडे वावरत राहतो आणि मग त्याच्यामुळे हा आजार हा दुसरीकडे पसरण्यास मदत होत असते. ज्या लोकांना ही माइल्ड प्रकारची जी लक्षणं असतात ही दिसायला लागतात, त्याच वेळेस जर त्याने बरोबर राईट टाइमला जर अप्रोच केला डॉक्टरांना जर भेटला की नाही बाबा मी गेलो होतो मला आता हे थोडीशी लक्षणं दिसत आहेत, काही लक्षणं टिपिकल आहेत म्हणजे बाबा सर्दी आहे, खोकला आहे, डोकेदुखी आहे, अंगदुखी आहे किंवा मग घशामध्ये खवखव होतो असं म्हणत असतो तो. मग आता काही नवीन लक्षणं जसे त्याला चव लागत नाही किंवा मग त्याला वास येत नाही किंवा अशी काही लक्षणं दिसले आणि त्याने त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला तर आपण त्याची तपासणी करून घेऊ शकतो. आणि तपासणीअंती जर माइल्ड असेल तर आपण त्याला थोडेसे त्याचे जे औषध आहेत ते औषधोपचार देऊन त्याला आपण क्वारंटाईन असं किंवा आयसोलेट करून टाकू शकतो त्याला. आणि मग त्याच्या संपर्कात आलेले जे लोक आहेत त्यांना आपण बरोबर ट्रॅक करून त्यांनाही आपण एका साईडला आयसोलेशन करू शकतो, जेणेकरून आपला हा आजार आहे हा दुसरीकडे पसरण्यास मदत होणार नाही. आणि काही जे लोक असिम्प्टमॅटिक आहेत ज्यांना कुठलीच काही लक्षणं नाही, अशा लोकांना आपण फक्त मल्टीविटॅमिन्स वगैरे देऊन त्यांना पण आपण होम आयसोलेशन ठेवून त्यांच्यावर आपण वॉच ठेवत असतो, त्यांना ट्रॅक करत असतो की बा ह्यांना काही होत आहेत का, त्रास होतोय का नाही. असं हे वेळोवेळी केल्यानंतर आपण ह्या गोष्टी आटोक्यात येऊ शकतो. मागील काही दिवसापासून ॲक्च्युली असं होत आहे की जे लोक आहे आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यांच्यामुळे त्यांची जी लक्षणं आहे हे गंभीर स्वरूप करत आहेत. त्याच्यामुळे ते जेव्हा दवाखान्यात येतात
तेव्हा त्यांचा जे आजार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. मग अशा वेळी आपण त्यांना काही यंत्रणा देऊन सुद्धा, औषधं देऊन सुद्धा त्यांच्यावरती काही फरक पडत नाही आणि मग अशा वेळी ते रुग्ण दगावतो. त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे की आपल्याकडे जे आहे आरोग्य प्रशासनाने, शासनाने, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी, आपल्या DMERच्या लहान डायरेक्टर लहाने सरांनी, पालकमंत्र्यांनी, अधिष्ठाता डॉक्टर म्हस्के साहेबांनी या सगळ्यांनी अतोनात प्रयत्न करून आपल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशा काही सुविधा आता औषध पुरवठा ह्या सर्व व्यवस्थितपणे उपलब्ध करून दिला आहे. आज जगामध्ये जे महागडी औषधं आहेत, जी सगळीकडे लोकांना पटकन ती औषधं मिळत नाहीत, जी फक्त पुस्तकात आहे नाही बाबा हे आहे किंवा हे आपल्याला लवकर मिळेल का, ती सगळी औषधं आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध आहेत. जो माणसाला ह्याच्यामध्ये जो मेन त्रास असतो किंवा त्याला श्वास घेण्याचा जो त्रास होत असतो त्याच्यावेळेस त्याला ती यंत्र आपल्याला लागतात, जसं व्हेंटिलेटर आहे किंवा बायपाप सपोर्ट आहे, हाय फ्लो नेझल ऑक्सिजन असतं. ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे कसंही जर पेशंटने घाबरून न जाता थोडीफार लक्षणं दिसले, लगेच अप्रोच जर केला तर आपण त्या सगळ्या गोष्टी वापरून किंवा व्यवस्थित देऊन उपचार करून त्या पेशंटला आपण बरा करू शकतो. आणि पण जर त्याने दुर्लक्ष केलं आणि तो आला नाही बाबा मला भीती वाटते, मी आता तिथे जाईल, मग तिथे काय होईल, मग मला श्वासाला त्रास होईल, मग मी मरून जाईल किंवा ह्याला काही उपचार नाही, अशा बऱ्याच साऱ्या त्याच्या शंका वगैरे असतात. त्याच्यामुळे तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग तो उशिरा दवाखान्यात पोहोचतो. पण मग दवाखान्यात तो उशिरा पोहोचला की मग आपण कितीही प्रयत्न केलं तरी आपण त्या रुग्णाला वाचवू शकत नाही. त्याच्यामुळे कसं आहे की आपण ह्या जे आपल्या जे लक्षण आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. लगेच वेळी आपण पटकन दिशा जावं आणि डॉक्टरांसोबत सल्ला करावा आणि त्यानुसार योग्य तो उपचार करून घ्यावा. काही कंटेंट कसं असतं, काही रुग्ण जे असतात ह्याच्यामध्ये बऱ्याच त्याबद्दल निगेटिव्हिटी, जसं आपण लहान मुलाला सांगत असतो की बाबा इथे हात नको लावू, इथे अंधारात जाऊ नकोस, इथे भूत येईल किंवा पिशाच येईल, मग तो मुलगा घाबरून जातो नाही, त्याला त्या गोष्टी खऱ्या वाटतात. असंच कोरोनाबद्दल सुद्धा थोडं असंच काही आहे. लोकांना असं त्यांच्याबद्दल एवढ्या शंका आहेत की नाही बा कोरोनाने आपण असं काही केलं तर आपण दगावून जाईल किंवा आपण त्याच्याकडे दूर जाऊ नये, आपण जाऊन श्वाप द्यायला गेलो किंवा त्यावेळेस आपल्याला काही इन्फेक्शन होऊन जाईल किंवा कोरोना नाहीच किंवा मला माझा देव बरा करेल किंवा अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी, अशा खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी ह्या कोरोनाबद्दल झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की आपल्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, उपचार आहेत, औषधोपचार आहे, आपल्याकडे स्क्रीनिंग गोष्टी आहे, टेस्ट अवेलेबल आहेत, सगळ्या ज्या महागड्या गोष्टी, सगळ्या गोष्टी ज्या लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असताना आपण असे नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नये. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे की बा मला ह्या आजारातून बरं व्हायण्यापेक्षा मला हा आजार होऊच नाही, पेक्षा मी स्वस्थ आहे असं जर आपण एक म्हटलं तर आपण पटकन दिशा बरं होऊ शकतो. आपली जे ह्या सकारात्मक गोष्टीमुळे आपला जो आजार आहे हे ठीक होण्यासाठी बऱ्यापैकी मदत होऊ शकते. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा अतिशय गरजेचा आहे. माझ्याकडे आता याच्यामध्ये काही अशा गोष्टी, आता तुम्हाला काही असं उदाहरण देऊ पडते. असे तर आपल्याकडे बरेच रुग्ण बरे झाले, पण त्याच्यापैकी एक म्हणजे 28 दिवस एक बाई जी मशीनवर होती, जी आली, आता मी नाव सांगू शकत नाही, पण गाडीपुरा एरियातली एक बाई होती जिला आल्यानंतर तिला श्वासोश्वास घेऊ शकत नव्हती. मग तिला आपण कृत्रिम श्वासोश्वास मशीन लावला. त्याच्यानंतर ती कमीत कमी त्या मशीनवरती 20 दिवस होती. मग हळूहळू तिने सुधारणा केली. तिला सगळे आपण औषधोपचार वापरले आणि हळूहळू असं करता करता मग ती ऑक्सिजनवरती आली. मग नंतर ऑक्सिजन बंद केला आणि मग नंतर ती जवळपास 30व्या दिवशी तिला आपण घरी डिस्चार्ज केला आणि ती चालत तिच्या घरी गेलेली. म्हणजे जिच्या घरच्यांनी सुद्धा पूर्ण सोडून दिलं होतं की नाही बा आमची आई आता वाचणार नाही, पण ती बाई वाचली. तिचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि तिचा दिलेला बॉडी रिस्पॉन्स आणि आपले सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे आपण ती वाचू शकले. आपल्याकडे 2 लहान 6 महिन्यांचे 2 बाळ वाचले जे कोरोना पॉझिटिव्ह होते. ते सुद्धा आपल्याकडे व्यवस्थित उपचार घेऊन घरी गेलेले. म्हणजे कोरोनाबद्दल जास्त भय किंवा असं बाळगण्यात काही अर्थ नाहीये. मला म्हणायचंय की कोरोना आहे तो आज ना उद्या कुणाला ना कुणाला होईल. आपण पॉझिटिव्ह सगळेजण होऊ शकू, पण त्याच्यापासून घाबरून न जाता पटकन दिशा स्क्रीनिंग करावं, पटकन दिशा डॉक्टरांकडे अप्रोच करावा आणि त्याच्यामुळे आपण पटकन दिशा त्या आजारावरती मात करू शकू. बेसिकली बी कॉन्फिडंट राहायला पाहिजे, बी फॉरवर्ड. नाही बा मला असं वाटतं की ही लक्षणं आहे, आपण माझा तपासणी करून घ्यावी, असं जर आपण पुढे आलं किंवा आपण असाच जर गोष्टी पसरवल्या तर आपण कोरोनावरती साहजिकपणे मात करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद.
सर, नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या 16 तालुके आहेत, जवळपास 26 लाख लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते. याच्यामध्ये आमच्या जिल्हा परिषदेची 2790 ही इतकं जवळपास आमचं संख्याबळ ह्या 24 तास कामामध्ये आहे. याच्यामध्ये आमची 211 वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यानंतर 418 आरोग्य सेविका आहेत, 239 आमचे आरोग्य सेवक आहेत, 180 आरोग्य पर्यवेक्षक आहेत, 240 समुदाय आरोग्य अधिकारी आहेत आणि 1,500 अशा पद्धतीनं आम्ही ग्रामीण भागामध्ये हे आमचं आरोग्य व्यवस्थेचं जाळं हे सर्वदूर पसरलेलं आहे. त्याचबरोबर या आपत्तीच्या क्षणी आम्हाला अंगणवाडी सेविका, शिक्षक ही देखील मदत करतात, तलाठी, ग्रामसेवक ही देखील आम्हाला मदत करतात. तर ग्रामीण भागामध्ये सुरुवातीला जो कोणी आम्हाला रुग्ण संशयित वाटतो त्याची आम्ही आमच्या ग्रामीण भागातील यंत्रणेमार्फत आधी थर्मल स्कॅनरनं आणि पल्स ऑक्सिमीटर लावून आम्ही त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन बघून आम्ही त्याची तपासणी करतो. संशयित जर वाटला आम्हाला आणि त्याला म्हणजे त्यांना फिवर आहे असं वाटलं आम्हाला, तर त्यानंतर आम्ही किंवा त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन 95पेक्षा कमी होत आहे असं जर आम्हाला जाणवलं तर आम्ही त्यांना आमच्या CCC सेंटरमध्ये म्हणजे 108ची गाडी बोलावून आम्ही त्यांना याला आपल्या तालुक्याच्या CCC सेंटरमध्ये आम्ही त्यांना हलवतो. मग तिथे गेल्यानंतर होतं काय, तर तिथे त्यांचा स्वॅब घेतला जातो. स्वॅब घेऊन नांदेडला तपासणीसाठी पाठवला जातो. साधारणतः 24 तासामध्ये आपल्याकडे आता 2 ठिकाणी स्वॅब तपासण्याची सुविधा झाल्यामुळे 24 तासामध्ये आपल्याकडे साधारणतः सध्या रिपोर्ट येतात की जे की पूर्वी 2-3 दिवस लागायचे आपल्याला. तर जर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आपण त्यांना सध्या नांदेडला हलवतोय आणि जी कोणी निगेटिव्ह आलेली लोक आहेत त्यांना आपण 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देऊन आपण त्यांना डिस्चार्ज देतोय म्हणजे त्या CCC सेंटरमधून. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ग्रामीण भागातल्या लोकांनी खरं तर बिलकुल घाबरून जाऊ नये. आता आम्ही पाहतो ही आपली दुसरी फेज आहे. पहिल्या फेजमध्ये काय झालं, ग्रामीण भागामध्ये खूप लोक बाहेरून आली, जवळपास 1.5 लाख लोक आपल्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या, त्याच्यानंतर राज्यामधून वेगवेगळ्या राज्यामधून आपल्या नांदेडमध्ये आली. त्या काळामध्ये आपण त्या सर्वांचं स्क्रीनिंग केलं आणि त्यांचं जवळपास आता त्या 1.5 लाखापैकी 1,40,000 लोकांचं जवळपास क्वारंटाईन पिरियड संपलेला आहे. इतक्या पद्धतीनं आपण त्यांची त्या काळामध्ये काळजी घेतली. आता होतं काय, आता थोड्याफार प्रमाणामध्ये त्या पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार पसरत चाललाय. तर आता इथून पुढे आता नवीन म्हणजे ही जी आपली दुसरी फेज आहे याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला काय करावं लागतं की समजा एक नावाचा माणूस पॉझिटिव्ह आला तर आम्ही त्यांना आधी विचारतो त्या नावाच्या माणसाला की बाबा की तुम्ही मागच्या 14 दिवसामध्ये कोणाकोणाच्या संपर्कात आला होता. तर निकटचा संपर्क आणि थोडा लांबचा संपर्क. निकटचा संपर्क म्हणजे जो कोणी व्यक्ती त्यांच्या नेहमी संपर्कात राहतो आणि त्यानंतर त्याच्या जवळ जाताना तोंडावरती असा मास्क लावलेला नसेल आपण किंवा त्यांनी लावलेला नसेल आता आणि त्यानंतर त्यांचे जे काही सर्दी खोकला किंवा अजून काही कधी एखाद्या पेशंटला उलटी होते तर अशा त्यांचे जे काही शरीराचे स्राव असतात त्या स्रावाच्या ते डायरेक्ट संपर्कात आलीत का याची आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतो. आणि जी कोणी निकट संपर्कामध्ये आलेली असतात त्या लोकांना आम्ही आधी वेगळं करतो बाकीच्या लोकांपासून. त्यांना वेगळं करून 108च्या गाडीने आम्ही त्यांना CCC सेंटरमध्ये हलवतो. त्या प्रत्येकाचा स्वॅब घेतला जातो जो की ज्याला आम्ही हाय रिस्क कॉन्टॅक्ट किंवा निकटचं त्या रुग्णाशी आलेला संशयित म्हणून आम्ही त्याची नोंद केली जाते. त्यानंतर काही लोक असतात की थोड्या वेळासाठी एकमेकांच्या संपर्कात येतात, फार 1 मीटरपेक्षा त्यांना संशय असतो आम्ही कधी जवळ आलो होतो का, काही लोकांच्या मनामध्ये संशय असतो. तर अशा लोकांची देखील नावं आम्ही त्या नावाच्या व्यक्तीपासून घेतो. त्यांनी ज्या व्यक्तींची नावं सांगतात त्या व्यक्तींची त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतो, त्यांच्याकडून फोन नंबर देखील घेतो. हा संपर्क वेगवेगळ्या माध्यमातून साधला जातो. मी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून संपर्क साधतो, माझे वैद्यकीय अधिकारी संपर्क साधतात, माझ्या ANM संपर्क साधतात, माझे MPW संपर्क साधतात, माझे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे CHO संपर्क साधतात. अशा संपर्क साधतात कोणी ना कोणी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडून ती कॉन्टॅक्ट लिस्ट घेतो. आणि या लोकांना जे कोणी असिम्प्टोमॅटिक आहेत आणि जे काही लो रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना आम्ही 14 दिवस घरी राहण्याचा सल्ला देतो. आणि तुम्हाला जर दरम्यानच्या काळामध्ये काही त्रास जाणवला, श्वास घेण्यास त्रास जाणवला, सर्दी, ताप, खोकला, त्याचबरोबर आता जी नवीन लक्षणं सांगितली त्या की कधी जर एखादी तोंडाची चव जाणे, वास वगैरे, संवेदना कमी होणे, असं जर काही प्रकार जाणवला तर तुम्ही पटकन आमच्याशी संपर्क साधा म्हणून आम्ही त्यांच्याशी सतत 14 दिवस ते संपर्कात असतो.
आणि जी कोणी ही आम्ही हाय रिस्क असतात त्यांना मात्र आम्ही CCC सेंटरमध्ये ठेवून घेतो. तिथे त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते आणि त्यांचा स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना आम्ही योग्य तो औषध उपचार देऊन त्यांना घरी सोडलं जातं. त्यानंतर त्यांना 14 दिवस घरी स्वतःच्या क्वारंटाईन राहण्यासाठी आम्ही त्यांना सांगतो. आता यामध्ये मला एकच विनंती करायची आहे लोकांना की आम्हाला कधी कधी अनुभव असा येतो की आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांची नावं लोक सांगत नाहीत. तर माझं आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व आपल्या नांदेड जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे की जो कोणी रुग्ण पॉझिटिव्ह येतो त्या रुग्णाने आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची नावे सांगावीत, म्हणजे ज्यामुळे त्यांची तपासणी करता येईल आणि पुढे हा आजार दुसऱ्या व्यक्तींना पसरण्यापासून आपल्याला प्रतिबंध करता येईल. मॅडम, तुमचे वॉर्डमध्ये पेशंट्स असतात म्हणजे नेमकं कसं असतं, काय असतं, वॉर्डची रचना कशी असते, तुम्ही कसं त्यांना विश्वास करता? आपल्याकडे जे पेशंट्स असतात ते जी कोविडची आपण जी इमारत तयार केलेली आहे, अगोदर ती इमारत आपण कॅज्युअल्टी म्हणून केली, आता पूर्णच्या पूर्ण एक कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल, म्हणजे ती पूर्ण त्याच्यातलं मशीन्स ते सगळं जे पण काही आहे त्याच्यातली यंत्रणा ती सगळी ही पूर्णपणे ते कोविडसाठी वापरल्या जाते. दॅट इज कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल. जेव्हा आपण तिथे जातो तिथे आपल्याकडे एक ICU आहे, सध्या 50 बेडेड आहे, नंतर तो पण इन्क्रीज करणार आहे. त्या 50 बेड ICU मध्ये आपल्याकडे त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर आहे, मल्टीपॅरामॅनिटर्स आहे, हायफ्लो ऑक्सिजन असतं. जे म्हणजे पेशंट जो गंभीर स्वरूपात येतो त्याला जे इमिजिएट जे उपचार लागतात त्या ठिकाणी आपण ICU मध्ये त्याला शिफ्ट करून त्याला ते इमिजिएट उपचार वगैरे सगळ्या पद्धतीने चालू करून टाकतो. त्याच्यानंतर थोडेसे जे रुग्ण असतात जे त्यांच्या कमी सौम्य प्रकारचे त्यांना जे लक्षणं असतात किंवा त्यांचा जो आजार असतो हा सौम्य प्रकारचा असतो, अशा रुग्णांना आपण वॉर्डमध्ये शिफ्ट करतो. वॉर्डमध्ये सुद्धा त्यांना ऑक्सिजन सप्लाय वगैरे जे ऑक्सिजन ट्यूब्स राहतात त्या सगळ्या अवेलेबल आहेत, सिलेंडर्स अवेलेबल असतात, मॉनिटरिंग असतं तिथे सुद्धा आहे. असे हे वॉर्ड्स आहेत, आपल्याकडे 3 मजल्यापर्यंत वॉर्ड्स आहेत की ज्याच्याकडे आपण भरपूर सुविधा सगळ्या उपलब्ध केलेल्या आहेत. सोबत आपण रुग्णांना जे आहे त्याच्यामध्ये जे त्यांना जे डॉक्टर्स ट्रेनिंग देतात ते डॉक्टर्सला आपण प्रॉपर ट्रेनिंग दिलेली आहे. नर्सिंगचा स्टाफ असतो त्यांना आपण व्यवस्थितपणे ट्रेनिंग दिलेली आहे. तिथे जे क्लासवर काम करतात त्यांना आपण ट्रेनिंग दिलेली आहे. त्यांना व्यवस्थित लागणारे असे जे PPE किट असतात ते आपण उपलब्ध करून दिले आहेत, जेणेकरून त्यांनी कुठे त्याच्यामध्ये हेळसांड करू नये किंवा त्यांना हेजिटेशन्स होऊ नये. रुग्णांना व्यवस्थितपणे त्यांना उपचार दिला जावा ह्याची शासनाने पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. तसंच त्या रुग्णांना लागणारा सकाळचा नाश्ता, चहा, पाणी, त्यांना एक फळ, त्यांना अंड, 2 टाइमचे जेवण, ह्या सगळ्या गोष्टी ह्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती रुग्णांना म्हणजे घरी राहता काय आपण दवाखान्यात राहतो काय ह्याचा त्यांना असं काही फरक पडत नाही. त्यांना डॉक्टर वेळोवेळी उपचार दिले जातात, सगळ्या गोष्टी होतात आणि रुग्ण खुशीने घरी जातो. त्याच्यामुळे मला एकच म्हणायचं की तुम्ही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जसा तुमचा आजार वाढत जातोय तसा तुम्ही लगेच डॉक्टरांकडे अप्रोच करा. दुसरा भाग आहे की खेड्यातल्या लोकांच्या मनातली भीती घालवायची कशी? सर, खेड्यात आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेला मी सर्वांना सांगू इच्छितो की या आजारापासून सुरक्षा हाच उपाय आहे. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. खूप लोकांना तर कधी फारसा त्रासही त्याचा जाणवत नाही. आज जवळपास आपल्या जिल्ह्याचा 57% हा रुग्ण बरे होण्याचा रेट आहे. 57% लोकांना आपण डिस्चार्ज दिलेला आहे, जे कोणी पॉझिटिव्ह होते ती. बाकींना पण आपण काही दिवसामध्ये डिस्चार्ज देऊ. आता जवळपास 5%च्या आसपास आपला फक्त रुग्ण मृत्यू पावत आहेत आणि त्याची संख्या आपण कमी करणार आहोत. कारण त्यासाठीच या माध्यमातून आपणाकडे आम्ही जनजागृती करतोय की कोणालाही त्रास जाणवत असेल तर लवकर दवाखान्यात या. आणि त्याचबरोबर प्रतिबंधात्मक काळजी म्हणून कधी पण अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, अनावश्यक फिरू नका, मास्क वापरा प्रत्येकाने आणि वेळोवेळी हात धुवा. अशा प्रकारच्या जेव्हा आपण प्रतिबंधात्मक काळजी घेऊ आणि शासनाने दिलेल्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स नेहमी पाळू तर निश्चितच आपण माननीय जिल्हा अधिकारी विपिन सर आणि आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून आपण निश्चितच प्रतिबंध करू, याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो. कोणी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने आपण स्वतः जी काही काळजी घेणं आवश्यक आहे ती काळजी घेणं आवश्यक आहे. याच्यासाठी खरं सांगायचं म्हणजे प्रत्येकाला मन आपलं वडाय असतं. प्रत्येकाने आधी मनाचं क्वारंटाईन करायला शिकलं पाहिजे. मनाचं क्वारंटाईन म्हणजे जे मी आतापर्यंत 2-3 वेळा बोललो, अनावश्यक ठिकाणी जायचं नाही, अनावश्यक फिरायचं नाही. कुठेही सर्दी खोकला आपल्याला जर शिंक वगैरे आली तर नाकातोंडावर रुमाल धरायचा. त्याचबरोबर नेहमी बाहेर पडताना मास्क वापरायचा.
थोडा कोणतीही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर थोड्या वेळानंतर हात धुवायची स्वच्छ, सॅनिटायझर नसेल तर साबणाने हात धुवा स्वच्छ, आणि 2-3 वेळा दिवसातून काही हरकत नाही. सकाळी उठलं की कोमट पाणी प्या. आपण चहा पितोच, कोमट पाणी प्या. गरज वाटली तर त्याच्यामध्ये कोणी अद्रक टाका, कोणी अजून काय म्हणजे आपण हळदीचं दूध पिऊ शकतो सकाळी, थोडंसं लिंबू नेहमी आपण घेऊ शकतो कोमट पाण्यामध्ये, त्याच्यामधून व्हिटॅमिन सी देखील मिळतं. तर अशा प्रकारची आपण आपल्याकडे जी काही उपलब्ध साधनं आहेत या साधनांचा वापर करून आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो. त्याचबरोबर प्रत्येकाने काय करायला, बिना घाबरता प्रत्येकाने थोडा वेळ रोज योगासनं केली पाहिजेत, ज्याच्यामुळे आपली योगासनामुळे आपली फुफ्फुसांची क्षमता वाढेल, शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढेल आणि आपल्याला हा आजारापासून आपण स्वतःचा बचाव करू शकू. मॅडम, एक प्रश्न आहे की अस्वच्छता कशी आपण आता हे केलेलं आहे, ते सगळं कसं व्यवस्थापन केलं, कसं स्वच्छ केलेलं आहे? थोडेसे गैरसमज झाले होते लोकांच्या मनामध्ये की बा तिथे थोडीशी आपल्याकडे आहे तिथे स्वच्छता प्रमाण नाही आहे किंवा तिथे थोडीशी दुर्गंधी झालेली आहे आणि मग काही ठिकाणी बाथरूम स्वच्छ केले गेले नाहीये. ठीक होतं, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला जेव्हा आपण कोविड चालू केलं त्यावेळेस त्याच्या थोड्याफार प्रमाणात गोष्टींमध्ये सत्यता होती. पण आता कसं आहे, प्रशासनाने लोकांना ठेवलेलं आहे, जे क्लास फोर्स लोक आहेत त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, त्यांना कंत्राटदारांना ठेवून दिलेलं आहे आणि दररोज त्या गोष्टीची स्वच्छता झाली की नाही हे बघितल्या जातं. त्या ठिकाणच्या प्रत्येक बाथरूमचे फोटो काढले जाते, मग त्यांचा जो मुकादम आहे तो पुढे फॉरवर्ड केला जातो. म्हणजे ही प्रत्येक गोष्टी जी आहे ना, ही प्रत्येक गोष्टी ऑब्झर्व केली जाते की नाही ह्या वॉर्डची ही बाथरूम स्वच्छ झाले का, वॉर्ड स्वच्छ झाले का, त्यांचे किट्स गेले का, त्यांच्या बेडशीट्स बदलल्या गेल्या का, त्यांना ब्लँकेट्स बरोबर मिळाले का, त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीवर आता व्यवस्थितपणे वॉच केलेलं आहे शासनाने. हे आपले आमच्या अधिष्ठाता साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी ऍक्च्युली आपले जे कलेक्टर साहेब आहेत हे डॉक्टर असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीमुळे खूप जास्त फायदा झालेला आहे. कारण त्या गोष्टीने त्यांनी प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतः कोविड वॉर्डची पूर्ण आतमध्ये जाऊन पूर्ण राऊंड घेतला आहे. त्याच्यामुळे किती सोय आहे, किती नाही आहे, किंवा काय गोष्टी लागणार आहेत, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सखोल चौकशी करून त्यानुसार त्यांनी पूर्णपणे आराखडा करून त्या गोष्टी त्यांनी बरोबर कंट्रोलमध्ये केलाय. त्याच्यामुळे असा गैरसमज आता नाही आहे. आता आपलं हॉस्पिटल खूप छान आहे, चांगलं आहे, स्वच्छ आहे, सगळ्या सुविधा आहे, सगळ्या औषधं आहेत. त्याच्यामुळे तुम्ही फ्रीली अप्रोच व्हा, पुढे या आणि काही लक्षणं असेल ते करा, तरच आपण या गोष्टीवर मात करू शकू. त्याच्यामुळे अर्ली ट्रीटमेंट इज द बेटर प्रोग्नोसिस. त्याच्यामुळे पुढे या आणि हे करून टाक, समोर या. धन्यवाद, सहकार्य करा.